चला पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आता संध्याकाळच्या सत्रात आलो आहे आपण आणि निश्चितच आजच्या दिवसातील आय थिंक हा शेवटचा सामना अजून एक आहे. ओके, तर निश्चितच या सामन्याकडे सर्वांचं लक्ष वेधतोय. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे गावदेवी लकासती मोहन मास्टर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यांच्या समोर संघ असेल तो म्हणजे मागच्या सामन्यात ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली तो संघ म्हणजे शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रवींद्र भारती आणि एका बाजूला आहे तो म्हणजे राज. गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे राहुल. मॅच ऑन करूया. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. योगा भाऊ MCC चषक 2024 चार संघ आज खेळताना बघतायत आणि कोणता एक संघ उद्यासाठी क्वालिफाय होईल याचा रिझल्ट तुम्हाला हा सामना नंतर पुढचा सामना निर्णय मिळेल. That's a good hit. That's a good hit. नरेंद्र भारती यू ब्युटी मात्र 1D एवढा मोठा फटका आणि फक्त एक धाव. ये नाइंसाफी आहे. सुपर शॉट काय एलिव्हेट केला होता हा फटका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती या फटक्यामागे ते म्हणजे टायमिंग. एक्सक्विजिट टायमिंग होता आणि मात्र रिझल्ट थोडासा अनफेअर आहे. एकच धाव मिळाली. ते जवळजवळ 4 धावांचा हा फटका होता मात्र एकच धाव इथे पाहायला मिळते. मात्र सुरुवात आकर्षक झाली आहे. ज्या वेळेला नरेंद्र भारती आपण बघतो जबरदस्त फॉर्मात असतो त्यावेळेला धावा होतात. पहिल्या सामन्यात काय बॅटिंग केली होती या मुलाने. 43 धावा नाबाद कुठल्या होत्या आणि आपल्या संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र संघ त्यांचा पराभव झाला होता. पहिला चेंडू संपलाय. नेक्स्ट बॉल राहुल शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक वन डे. वारंवार पंचांना एक वेगळा इशारा करावा लागतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे हात जर बघितले तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की DRS घेतले किंवा काय. नेक्स्ट बॉल राहुल कोणता चेंडू हाताळेल. खाली राहिलाय चेंडू. टॅप केला ऑफ साइडला. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. सुंदर कॉल आहे कारण इथे घाई गडबड करून चालणार नाहीये. कारण हा सामना देखील जवळजवळ डू ऑर डाय मॅच आहे. कारण इथे जिंकाल तर पुढे चाल म्हणजे जवळजवळ पुढचा सामना खेळण्याचं तिकीट तुम्हाला मिळेल. मात्र इथे पराभूत झालं तर घरचा रस्ता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट वन डिलिव्हरी आहे. बॅकफुटला गेले. जागा बनवली. अतिशय सुपर फटका. आजच्या दिवसातील सर्वात आकर्षक स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट बाय नरेंद्र भारती. षटकार. बॅकफुटर जाऊन वाढ बघितली. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये आहे. थँक्यू अंपायर. अजून एक धाव. अशा धावा गेल्या तरी चालेल इथे शेंडोबा संघाला. मात्र ज्या पद्धतीने सध्या बॅटिंग करतोय तो म्हणजे नरेंद्र भारती तो आता सेट झालाय. 9 धावा. धाव संख्या 9. एकही गडी बाद नाही आहे. आकर्षक सुरुवात. चांगला टसल बघायला मिळेल या एकूणच मॅच मध्ये आणि ती काळाची गरज आहे. कारण प्रत्येक सामना हा रोमहर्षक व्हावा यासाठी प्रेक्षक आसुसलेले असतात. एक वेगळं मैदान आहे. निसर्गानं एक वेगळं वळण दिलंय या मैदानाला. मात्र तरी देखील क्रिकेट खेळण्याची जी उर्मी आहे ना ती कुठे कमी होणार नाहीये. भारतात क्रिकेट म्हणलं तर धर्म आहे
आणि या धर्माला टेनिस बॉल क्रिकेट देखील आज पुरून उरलंय, कारण असा कोणताही दिवस नाही की ज्या दिवशी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जात नाही. भारताच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि मुंबई, ठाणे, रायगड ही अशी ठिकाणं आहेत. इथे 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 फलंदाज बाद होणार, इथे फलंदाज बाद होणार, कारण ज्या पद्धतीनं हा फटका ऑफर केला नाही इथे चूक झाले नरेंद्र भारतीची. कारण प्लम एल बी रिप्ले पाहिलाय आम्ही, अप्रतिम निर्णय आणि इथे नरेंद्र भारतीला परतावं लागतंय. मोठा झटका, धावसंख्या असं वाटत होतं की ते वाढवणार, मात्र या शेवटच्या चेंडूवर त्यांनी शॉट ऑफर केला नाही आणि ते प्लम एल बीच्या पद्धतीने बाद होऊन परत येईल. पहिला झटका, मोठा झटका, धावसंख्या 9, गडी बाद 1. या संघाला तो म्हणजे नरेंद्र भारतीच्या रूपाने नवीन बॅटर भावेश उतरलाय. या माणसाकडे देखील लक्ष असेल. अप्रतिम कामगिरी राहिले फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आज सकाळपासून 9 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज येतोय, मागच्या सामन्यातील जबरदस्त गोलंदाजी करणारा गोलंदाज तो म्हणजे सोनू. काय बॉलिंग केली होती, 6 धावामध्ये 4 गडी बाद केले होते. फायफर झालं होतं, मात्र विघ्नेशने झेल सोडला. यावेळेला जागेवर हिट करण्याचा प्रयत्न, हलकाचा अपील तिथे दिसून आलंय, मात्र इथे आपण बघतोय ज्या पद्धतीचं अपील आहे ते अपील फक्त जास्त गोलंदाजाच्या वतीने आहे. थर्ड अंपायरचा कोणताही रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो. बघा, काही असे साऊंड होतात जे फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच ऐकू येतात. ते पंचांना ऐकून जात नाही किंवा बॅट्समनला ऐकू जात नाही किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना ऐकू जात नाही आहे. असे काही स्पॉट्स असतात, लक्षात घ्या, असे काही व्हॉइस असतात. एरवी अंपायरिंग क्लास झालाय आणि या 2 माणसांविषयी प्रश्नच नाहीये. दॅट्स अ गुड शॉट, दॅट्स अ गुड शॉट. इथे क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणार चेंडू, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू अंपायर. तर इथे पुढच्या चेंडूवर सोनूवर आक्रमण केलं जात आहे, ते म्हणजे फलंदाज राज मार्फत. आणि राजला देखील एक पूर्ण कल्पना आहे, सोनूला जर जास्त आपण जागा देण्याचा प्रयत्न केला तर तो आपली जागा हिरावून घेऊ शकतो. मिस टाइम स्ट्रोक आहे, मगाशी षटकार बसलाय म्हणून काय झालं, मी पुन्हा एकदा रेडी आहे. दॅट्स सोनू फॉर यू. 1 गडी त्याने आता या परिस्थितीत बाद केलाय. राजला परतीचा रस्ता. विकेट डाऊन. पुढचा चेंडू. यावेळेला थोडीशी दिशा भरकटले. आउटसाइड द लेग स्टंप डिलिव्हरी. वाईटचा इशारा. थोडासा अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न सोनू मार्फत झालाय. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर डॉट बॉल होता, त्यानंतर षटकार आलाय, त्यानंतर त्यांनी गडी बाद केलाय आणि नंतर
इथे आता वाईड येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे वैभव. एवढा ऑन साइडला स्टायलिश फटका आहे, मात्र किती धावा मिळतील? थोडस फंबल, दुसरी धाव मिळेल. ही आउटफील्ड अशी आहे ना, थोडस जरी तुम्ही संधी दिलीत बॅटरला तर दुसरी धाव लगेच पूर्ण होणार. आणि कदाचित हार्ड आहे, क्षेत्ररक्षण करणं देखील भरपूर हार्ड आहे इथे. तुम्हाला असेल नसेल तो अनुभव, जो असेल नसेल तो अंदाज, या सगळ्या गोष्टी या मैदानावर कराव्या लागतील. म्हणजेच काय, एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील. प्रेक्षकांची संख्या अतिशय स्टायलिश पद्धतीने वाढत चालली आहे या मैदानावर. पुन्हा एकदा थोडीशी दिशा भरकटलं तसं वाटत होतं, मात्र ज्या पद्धतीने आउटसाइड द ऑफ स्टंप खेळत आहेत बॅटर, एक्झॅक्टली आपण गार्ड घेऊन उभे आहोत का, हा मेन मुद्दा आहे. मात्र इथे गार्ड पंचांकडून यस आय थिंक निक करून गेला आहे तिकडे, आणि थोडंसं ब्रश केलं आहे बॉडीला, आणि ही गोष्ट पंचांनी दर्शवलं आहे. थँक्यू. यावेळेला मात्र थोडीशी दिशाहीन आहे. वाईटचा इशारा, अवांतर धाव. अजून एक धाव फलकावर. संघाची धाव संख्या 19 वर जाऊन पोहोचेल. या षटकात थोडासा स्वैर मारा दिसून आलाय सोनू मार्फत. मागच्या सामन्यात 4 गडी त्याने बाद केले होते आणि आपल्या संघाला विजयाचा मार्ग सुकर करून दिला होता. यावेळा मात्र थोडस लय बिघडली आहे. 40 फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. गुड फिल्डिंग. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. मात्र या षटकात देखील काही अंशी धावा आलेत, कारण पहिल्या षटकात 9 धावा होत्या, या षटकात 11 धावा. 2 षटकानंतर धावसंख्या 20 झाले. सरासरी 10ची आहे, चांगली सरासरी म्हणावी लागेल. मात्र आता यापुढे काय, हा देखील विचार दोन्ही संघ करावा लागेल. एका बाजूला शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी लकासती मॉन मास्टर्स मोगरपाडा या संघाला आपण पाहू शकतो. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वीस धावा, 2 गडी बाद. 2 षटकानंतरची ही परिस्थिती. अजून येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये किती धावा प्रयत्न करावे लागतील. 4:07 झालेली आहेत. या सामन्यानंतर अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. 6:15 पर्यंत क्लिअर लाईट आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर. त्यामुळे वेळेकडे देखील लक्ष द्या. डोंट वेस्ट टाइम. विघ्नेश येथे गोलंदाजी मार्कवर. कॅप्टन शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइकवर वैभव आहे. यावेळा चेंडू थोडासा जास्त बाहेर आहे. पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर आपला डिसिजन दिलाय. अवांतर धावेने थोडासा सपोर्ट समोरच्या संघाला दिला जातोय. कॅरेक्टर शो करावा लागेल. शॉर्टबॉल डिलिव्हरी, थोडासा ऍडजस्टमेंट स्ट्रोक खेळायला गेले जरूर होते, मात्र वन डी आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एकच धाव. प्रयत्न करतायत बॅटर, कारण धावांसाठी देखील काही अंशी झगडावं लागेल. हे विकेट वाटते तितकी सोपी नाही आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंडूची लाईन ओळखावी लागेल, आणि त्या लाईन ओळखताना चेंडूवर जाऊन खेळायचं की बॅकफुटला खेळायचं. मात्र मोस्ट ऑफ द वेळा आपण पाहत असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅकफुटला खेळणं कठीण आहे. त्यामुळे चेंडूवर स्वारून खेळणं हा एक मात्र पर्याय आहे तुमच्याकडे, आणि ते करत असताना देखील टायमिंग व्यवस्थित झालं पाहिजे. या बऱ्याच गोष्टींची चॅलेंजेस आहेत. आव्हानात्मक सिच्युएशन आहे. मात्र आव्हानं नसतील तर ते तुमचं आमचं आयुष्य कसलं, कोणाला ठाऊक आहे की ते तिथे उभा असलेला माणूस आता अतिशय शांत पद्धतीने उभा आहे, मात्र त्याच्या मनात काय वादळं सुरू आहेत कोणालाच ठाऊक नाही आहेत.
शॉर्टबॅन डिलिव्हरी आहे, टॅप केलाय, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे, मात्र धावा किती मिळतील हा प्रश्न आहे. एकच धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते 23 वर 23, लॉस ऑफ 2 विकेट्स. पर्याय शोधा आयुष्यात, पर्याय शोधा, मात्र ते पर्याय चांगले शोधा, कारण वाईट पर्यायाच्या नादी गेलात तर आयुष्य वाईट होईल. नेक्स्ट बॉल, शॉर्टबॅन डिलिव्हरी आहे, पुन्हा एकदा टॅप केलाय, थोडंसं लवकर खेळलेत आपण का, ते म्हणजे भावेश. एकच धाव भावेशच्या खात्यात जाईल आणि एकूणच संघाच्या खात्यात जाईल. बऱ्याच अंशी स्ट्राईक पासून दूर होते ते, मात्र ऍट द एंड त्यांनी 1 धाव पूर्ण केली आहे. 24 धावा या सामन्यात. मी स्वतः एक्सपेक्ट करतोय की 55च्या पलीकडे धावसंख्या दिसली पाहिजे, तर एक चांगला गेम आपल्याला पाहायला मिळेल. कारण आज सकाळच्या सत्रात जर बघितलं तर अतिशय स्टायलिश कामगिरी केलंय राजाबाई कोळीवाडा संघाने. यावेळेला हा फटका किती दूरवर जाणार, दॅट्स अ बिगी. चेंडू स्लाइटली वर पेच केलाय आणि त्याला आसमान दाखवलंय. आपण पाहू शकलो, क्लास बॅटिंग. शॉर्टबॅन डिलिव्हरी आहे, इथे देखील जागा बनवली, मात्र हा विचार करत असेल की हे मैदान अशा पद्धतीने का बांधलं गेलंय, कारण जवळजवळ 4 धावाची मोहर होती जर 360 डिग्री मैदान असतं तर. मात्र इथे एकच धाव धावसंख्या मात्र पुढे सरकले, ती जाऊन पोहोचले 31 वर 31, लॉस ऑफ 2. पार्टनरशिप क्रिएट होताना दिसते, ती काळाची गरज आहे. जर 55 करायची आहे तर ही पार्टनरशिप 20 ते 25 धावांची होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. गुड बॅटिंग बाय वैभव. आतापर्यंत 7 चेंडू 12 धावा नॉट आउट खेळतोय, तर भावेश 1 धाव काढून खेळतोय. या षटकात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. विघ्नेश्वर आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच डिलिव्हरी आहे, 40 फटका ऑन साइडला आहे. 1 बाउन्स चेंडू उचलेपर्यंत किती धावा मिळतील, एकच धाव. थ्रो थोडासा खराब आहे, मात्र तरी देखील एकच धाव. ओव्हरऑल गुड क्रिकेट दिसते. 12 धावा आल्या या षटकामध्ये. 2 षटकांनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 20 आणि 3 षटकानंतर धावसंख्या दिसते ती म्हणजे 32. जवळजवळ 11 धावा प्रति षटका मागे. आलेख वाढतोय, ग्राफ उंचावतोय. ही तीन षटकामध्ये 32 धावा जमवल्या आहेत. कदाचित आपले बॅट चेंज करायची आहे किंवा काय. बॅट देखील एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर आज बॅटच्या वेटला भरपूर महत्व आलंय. पहिला जी बॅट मिळेल किंवा कोणाची असेल ती बॅट घेऊन खेळायला जायचे, मात्र आज बॅट्समन जे आपले बॅटर आहेत ते चोखंदळ झालेत. 900 ग्राम पाहिजे, 950 पाहिजे, 1 किलोची पाहिजे किंवा 1200 ग्रॅमची पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत. किंवा लांब सडक म्हणजे हँडलचा देखील विचार केला जातो. जाडं हँडल पाहिजे की थोडंसं कमजोर हँडल पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. एकच आहे उद्देश, एकच आहे, धावा झाल्या पाहिजेत. कारण टेनिस बॉल क्रिकेट जर म्हटलं तर किती आज मोठा पैसा टेनिस बॉल मध्ये क्रिकेट मध्ये आलाय. उदाहरण देतो तुम्हाला मी. यावेळेला स्टायलिश फटका होता, मात्र जास्त धावा मिळणार नाही. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 33. तर आज टेनिस बॉल मध्ये किती कमाई होते. फक्त कृष्णा सातपुते हे नाव टेनिस बॉल क्रिकेटसाठी किती परिचित आहे हे मला माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे. हा माणूस वार्षिक त्याची कमाई किती. सोनू गोलंदाजी मार्कवर
चांगला चेंडू, तितका स्टायलिश फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार, डाऊन द ग्राउंड, क्लासिक चौकार, 4 धावा. ऍब्सोल्यूट ब्युटी बाय भावेश, 4 धावा. या मालिकेत पहिल्यांदा मार खाताना दिसतोय तो म्हणजे सोनू. पहिल्या सामन्यात त्यांची दर्जेदार गोलंदाजी झाली होती. पुढच्या सामन्यात, मागच्या सामन्यात त्यांनी जवळजवळ मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला आपल्या गोलंदाजीवर. मात्र या वेळेला सोनूवर आक्रमण केले आणि कदाचित लकासती आई मोहन मास्टर संघाला पूर्ण कल्पना आहे, अच्छे को मारो तो मॅच जीतोगे, आणि कदाचित सोनूला त्यांनी रिमांडवर घेतलंय. वॉट बॅटिंग बाय भावेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हर रिजनला खेळून काढला. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. हा कॉल किती योग्य आहे, योग्य कॉल झालाय, कारण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या 2 धावा पूर्ण केल्यात. वॉटर रिफ्लेक्सेस, अफलातून कामगिरी, सुपर्ब सुपर्ब कामगिरी. धावसंख्या 43-43. दुसरा गडी ज्यावेळा बाद झाला, धावसंख्येकडे लक्ष घालूया. 15 धावा होत्या, त्यामुळे जबरदस्त पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. 43 बोललो ना मी आताच. 43 धावा, 43 धावा. स्टायलिश बॅटिंग सुरू आहे. दोन्ही फलंदाज जर बघितले तर अतिशय जबरदस्त बॅटिंग करतायत. सोनू, फुलटॉस डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे उभा, करणार नाहीये चूक, परतावं लागेल तिथे भावेशला. कदाचित विकेट्स मिळवणं आणि सोनू हे समीकरण आहे. मात्र या सामन्यात 22 धावा खर्च केले 2 गड्यांसाठी. होतं, हे क्रिकेट आहे. धावसंख्या 43, गडी बाद 3, 4 षटकं संपलेली आहेत. या शेवटच्या षटकात धावसंख्या किती येणार, प्रश्न विचारावा लागेल, प्रश्न विचारावा लागेल. न्यू बॅटर, कॅच कोणी घेतली, कुणाल येतोय. भावेश परतलाय. भावेशची वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 11 धावा केल्या, 6 चेंडूंना सामोरा गेला. 1 षटकार 1 चौकार त्यानं दाखवला. काही कंप्लेंट आहे चेंडू विषयी, या सगळ्या शंका निरसंकांचं निरसन जरूर होणार आहे. चला राजाबाई कोळीवाडा, रेडी आहात का तुम्ही? येस, थँक्यू.
डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. चला प्लीज विनंती करतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय सुयश. सुयशचे देखील एक अतिशय चांगलं षटक मागच्या सामन्यात आपण पाहू शकलो असतो. लेट्स सी या सामन्यात तो काय करतोय सुयश. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पण बाउन्सी थोडीशी नक्कीच तिथे नोंद केली जाईल. मात्र अनप्लेबल डिलिव्हरी होती, खास करून या मैदानामध्ये. कारण या मैदानात जर विचार केला तर अप्परकट तुम्ही खेळू शकणार नाहीये तेंडुलकर जसा खेळायचा तसा. काय इन्व्हेंट केला होता तो फटका भारतरत्न सचिन तेंडुलकरनं. यावेळेला इथे लाईन मिस केले किंवा काही बंडी आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. या बाजूला बघ मित्र, या बाजूला बघ थोडस. इथे 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 लेफ्टला, तुझ्या लेफ्टला. हा अजून 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 या लेफ्टला. हा सन्मान्य राम मुकादम साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम साहेब. खरोखरच योगाभाऊ MC चषक तुमच्या इथे येण्याने एक वेगळं वलय प्राप्त झालंय आणि निश्चितच प्रोत्साहन ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि आशीर्वाद देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे आशीर्वाद, हे प्रोत्साहन आपल्या MCC चषकाला मिळतंय ही महत्त्वाची गोष्ट आहे. मनापासून कौतुक आहे, तुमचं स्वागत आहे. वळूया या सामन्याकडे. लकासती आहे, मोहन मास्टर्स संघ बॅटिंग करतोय. आतापर्यंत धावा जमलेत 44. यावेळेला डाऊन द ग्राउंड क्लास फटका बघायला मिळतोय. चेंडू गोळीच्या रूपाने जातोय. का वैभव खेळतोय. पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक साठी, चांगली धावसंख्या मिळेल. मात्र ते पीटर मॅरिसबर्गचं झाड पुन्हा एकदा आडवा आलंय. धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. हार्ड लक एवढंच म्हणेन. मात्र ते झाड काढू शकणार नाही आहोत आम्ही. तुम्ही किती काही करा, ते मैदान आमची शान, त्या मैदानातली शान आहे ते. कारण भरपूर मोठा इतिहास आहे त्या झाडाचा. उद्यापर्यंत तो आमच्यापर्यंत येईल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, व्हॉट काइंड ऑफ डिलिव्हरी दॅट इज. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. कारण या अगोदर एक वॉर्न केलं होतं, त्यामुळे आता हा नो बॉल घोषित केलाय. त्यामुळे इथे मुक्त फटका असेल का? येस, फ्री हिट आहे, संधी आहे इथे उडी घेण्याची. धावसंख्या मात्र 51 वर जाऊन पोहोचल्या. 51. दॅट्स अ गुड शॉट. टायमिंग जबरदस्त झालंय. हा फ्री हिटचा फटका, यश गेलाय सीमारेषा पार. षटकार, गुड शॉट बाय त्यावर कडी केलंय वैभवनं. व्हॉट अ बॅटिंग. 27 नाबाद. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे, स्लोअर वन होता. मात्र हा चेंडू जर बघितला तर ऑन साइडला टर्न केला. डिस्कर लेग रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. व्हॉट एफर्ट. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. कमिटमेंट लेवल इन्फिनिटी होती आणि म्हणूनच ही धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचली आहे आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे, हा आविर्भाव दिसलाय आणि ही चेतावणी आहे टीम, ती म्हणजे शेंडोबा कालिका माता या टीम साठी. ही धावसंख्या होणार का? या धावसंख्येचं काय होणार? ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा इंटरव्हल नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर असू. थँक्यू.
चेंडू आणि 60 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित आहे. आज सकाळपासून ही धावसंख्या थोडीशी बुरळ घालते. 64 डावा 64 डावा, त्यानंतर आपण थोडीशी कमी धावसंख्या बघितली, मात्र नंतर पुन्हा एकदा आता 60 धावसंख्येकडे आपण आलोय. म्हणजे कदाचित तिथे आता राजा भाऊ संघ देखील आपण विचार करतोय की कोणत्या संघासमोर आपल्याला आव्हान उभं करायचं आहे. आरिफ रेडी आहे. आरिफचा प्राईम फॉर्म. तर 30 चेंडूमध्ये 60 करायचे आहेत. या ऐकूया सन्माननीय कडू साहेबांना. थँक्यू. आकाश रेबड्याच्या साडे थर्ड मॅन रिझन घोषित क्षेत्रामध्ये अजित म्हात्रे सर एक धाव घोषित करतात. एस 60 धावा करत आहेत. एक डोंगर रचला गेलाय आणि नक्कीच तो डोंगर आता मात्र खाली करावा लागेल. जिंकायचा असेल तर 60 धावा पूर्ण कराव्या लागतील. मंचावर आपण पाहतोय सन्माननीय श्री राम मुकादम सर यांचं इथं आगमन झालं आहे. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातली. यानंतर एक महायुद्ध या मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका साईडला राजाबाई कोळीवाडा संघ तयार आहे. मात्र पाहायचं या दोन संघांमधला कुठला संघ पुढे येईल. डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरो. कारण जो जिंकेल तो कायम या स्पर्धेमध्ये राहील. मात्र एकाला परतीचा रस्ता घ्यावा लागेल. एक सिंगल आल्यानंतर भावेश आपण पाहतोय डॉट चेंडू हाताळला जातोय. सुंदर गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय दिली जात नाही. शतरक्षक आपण पाहतोय या डिपकाऊ कॉर्नर. त्यानंतर लॉंग ऑन रिझन मध्ये अतिशय सुंदर जय.
नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय आकाश थोडंसं फ्लॉप आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तरी की मॅचला आकाशाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. न्यू बॅट्समन विघ्नेश फलंदाजी करण्यासाठी 60 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे. काय फलंदाजी केली होती वैभव, अफलातून फलंदाजी पाहिली शेवटच्या षटकामध्ये. तो षटकार आपण पाहिला अप्रतिम. भविष्य पुढचा चेंडू घेऊन जाय सफल झाला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 4 रन्स. फलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा धमाका. 1 बाउन्स डीप कॉर्नर रिझन 4 रन्स. मैदानामध्ये गुंगावला जातोय कारण याच फलंदाजीची गरज असेल शेंडोबा कालिका माता या संघाला. ज्या प्रकारे आपण पाहतोय या विघ्नेश बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून देतोय. बॅक टू बॅक 3रा चौकार. थोडं महागडं ठरलं गेलंय कारण 13 धावा त्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिलेत तर नक्कीच चांगल्या रीतीने आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली होती गोलंदाज भावेश याने. नरेंद्र भारती येथे क्रमांक 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. पहिल्या षटकातले 3 चेंडू अप्रतिम होते भावेशचे आणि त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवर चौकारांचे हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली आपण पाहतोय. आणि तो फलंदाज विघ्नेश. नरेंद्र भारती क्रमांक 2चा षटक सेकंड पॉवर प्ले PU2चा हा षटक आपण पाहतोय. नरेंद्र भारती अपील केला गेला होता मात्र अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी इथे लादले गेले. 60 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 12 या धावा पूर्ण कराव्या लागतील. यावेळी पहा मंगाशीच सांगितलं होतं मागच्या समालोचनामध्ये संकेत पाटील सरांनी की तुम्ही गार्ड घ्या. गार्ड घ्या, ही गार्ड महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये.
जातोय, फर्निचर बिघडवला जातोय फलंदाज निलेश राऊत याचा. प्रत्येक धाव ही महत्त्वाची असेल, कारण प्रत्येक चेंडू ही महत्त्वाचा असेल, कारण टार्गेट जर आपण पाहायला गेलात तर नक्कीच 60 धावांचा टार्गेट आहे. आणि आता उर्वरित जर आपण पाहायला गेलात तर 22 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. टार्गेट खूप मोठं आहे आणि एखाद्या फलंदाजाला क्रीजवरती थांबणं हे खूप गरजेचं असेल. विघ्नेशचं जर आपण पाहिलं तर विघ्नेशच्या मॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत. मात्र तो विघ्नेश यावेळी नॉन स्ट्राईक एंड आपण फलंदाजी करताना पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा राहुल येतोय नवीन फलंदाज आणि राहुल इथे पहिला चेंडू निर्धार हाताळतोय, खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडू हाताळले जात आहेत. प्रत्येक डॉट चेंडू चेंडूबा कालिका माता या संघाला डोकेदुखी असेल. टार्गेटचा जर आपण पाहिलं तर 60 धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हवाई सफर प्रत्येक चेंडूवरती करणं गरजेचं असेल. प्रत्येक षटकामध्ये 2 फटके हे मोठे येणं गरजेचं असेल. यावेळी मोगर पाण्याचा चिता ज्याला म्हटलं जातं दिनेश मात्र करतोय चूक. 1 बाउंस चेंडू जाईल चौकारा साडे मध्ये 4 धावा. चौकार आणि जर आपण पाहायला गेला तर धावपळकावरती लागला जातोय तो म्हणजेच 17 धावा, 17 रन. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी पूर्ण करावी लागेल जिंकण्यासाठी. यावेळी एक सिंगल पूर्ण केली जाते. एका सिंगलवरती समाधान फलंदाज राहुल याला मानावं लागेल. स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याने चौकाराचे हॅट्रिक पूर्ण केले तोच फलंदाज विघ्नेश. विघ्नेश या फलंदाजाला शांत आणि थोडीशी विस्फोटक अशी खेळी करावी लागेल. यावेळी सफल झाला होता, पुढे आला होता. पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बाईकच्या रूपाने पंच 1 धाव घोषित करतायत. आणि एका धावेने आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला गेला. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर नरेंद्र या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 6 आणि 1 विकेट्स या गोलंदाजाच्या नावावर आहे. 2 षटकांमध्ये धावा पटकावत असताना 19 धावा 5 धावाने कमी पडत असताना प्रत्येक षटकातल्या सरासरीमध्ये घेऊया. एकोणीस धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल. यावेळी फटका चांगला आहे, प्रयत्न चांगले केले गेले. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अप्रतिम, पूर्णपणे झोकून दिला होता क्रीजवरती. अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण गावदेवी लका सत्याई मोगरपाडा या संघाला विघ्नेशच्या विकेटचं महत्त्व माहिती आहे. कारण ज्यावेळी विघ्नेशचा बल्ला तापला गेला तर त्या फलंदाजाला शांत करणं खूप कठीण होऊन बसेल. 20 धावा धावफलकावरती. 22 क्रमांक 3चा षटक यावेळी आउटसाईडचा यस लेग स्टंप. पंच अजित मात्रे सर इथं घोषित करतायत वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाईल आणि अवांतर धावेने 21 रन, 21 धावा, 17 चेंडू आणि
पुन्हा एकदा एक वनडी एक सिंगल एका सिंगलने धावपळकावरती 22 रन 22 धावा. 38 धावांची गरज आहे 16 चेंडूमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी 22च्या माध्यमातून केली जाते, कारण प्रत्येक चेंडूवरती जर आपण पाहिला तर प्रत्येक चेंडू व्हेरिएशनमध्ये हाताळला जातोय. प्रत्येक चेंडूला चेंज केलं जात आहे आणि हे व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण गोलंदाजी करत असतो तर प्रत्येक चेंडू हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो चेंडू इथं हाताळला गेला. यावेळी पहा थोडासा फ्लंबल झाला. गोलंदाज थोडेसे दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. अवांतर धाव्याने पुन्हा एकदा एक धाव. 23 रन 23 धावा. 37 धावांची गरज आहे. थोडासा दिशा भरकटला जातोय. वेग चांगला आहे मात्र दिशांवरती कंट्रोल नाही. पुन्हा एकदा यावेळी मात्र आपण पाहतोय एक निर्धार चेंडू या षटकातला हाताळला जातोय गोलंदाज 22च्या माध्यमातून. 15 चेंडू आणि 37 धावा. आव्हान कठीण होत चाललंय. एखादा मोठा फटक्याची गरज असेल. यावेळी पाहतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये शतरक्षक काही सणी एक सिंगलने धावपळक जर आपण पाहायला गेलात तर धावपळक 24 रन. सिंगलने तुम्ही फक्त धावपळक पुढे सरकवू शकता, मात्र तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र आता षटकामध्ये 2 ते 3 फटके येणं गरजेचं असेल. यावेळी अपील केलं होतं. अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी लादली गेली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र राहुल याचा नकार येत आहे. जर पाहायला गेलं तर समीकरण थोडंसं बदललं जात आहे, कारण आता उर्वरित शेवटचे 13 चेंडू शिल्लक असतील. त्यावेळी राहुलच्या बॅट मधून आलेला हा धमाका षटकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण केले गेले. राहुल याचा तो शेवटच्या बॉलचा षटकार आणि आता 12 चेंडू 29 धावा. सनी येतोय गोलंदाज. विघ्नेश पहिला चेंडूवरती. विघ्नेश या फलंदाजाला परतावं लागतंय. अतिशय सुंदर कोणती धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन योगेश
हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. मात्र यावेळी सनी या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवले. लॉंग ऑन रिझनमध्ये एक सिंगल मिळाली जाईल. स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याने मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता. योगेश आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 28 धावा. 28 रन्स टू विन रिमाइनिंग 10 डिलिव्हरीज. डू ऑर डाय, करो या मरो. जिंकाल तर या स्पर्धेमध्ये कायम राहाल, नाहीतर कन्फर्म घरचं तिकीट. पैसा कुठला संघ पुढे येतोय, कुठल्या संघाला या स्पर्धेमध्ये कायम राहण्याची संधी मिळाली जाते. पुन्हा एकदा एक सिंगल डबलने आता मात्र थोडंसं संकट अजून वाढलं जात आहे. नऊ चेंडूमध्ये 27 धावा. टार्गेट खूप कठीण होत चाललंय. आता मात्र जो विमान मैदानामध्ये लँड आहे त्याला मात्र हवेवरती उडवावं लागेल. तुम्हाला हवाई फायर करावे लागेल. षटकार आणि चौकार यामध्ये तुम्हाला मांडवळी करावी लागेल. ज्यावेळी 9 चेंडू पंच घोषित करतायत. येस, बाय वन गेट वन जसं डीमार्टमध्ये फ्री असतं तसं या क्रिकेटमध्ये 9 चेंडूवरती फ्री हिटचं चेंडू मिळालं जातं. आता समीकरण जर पाहिलात तर 9 चेंडू 26 धावा. फ्री हिटचा चेंडू योगेश स्ट्राईकला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू. स्पीड जर पाहायला गेलात या गोलंदाजाचा अतिशय वेगवान वाईट यॉर्करचा हा चेंडू संबोधला गेला. खूप वेगवान गोलंदाजी होते सनी. आता मात्र 8 चेंडू आणि 26 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका, मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. योगेश याला परतावं लागतंय आणि आता या सामन्यात मोगरपाडा संघाची पकड नक्कीच टाळली आहे. सुयश येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. 7 चेंडू 26 धावा. येस, आरिफ खान. यावेळी शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जात आहे. पाहिजे चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन सिंगल. समीकरण 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावा. आत्ता मात्र 6 चेंडूमध्ये तुम्हाला 4 बिग हिट करावे लागतील. 6 चेंडूमध्ये 4 चेंडू हे तुम्हाला हवाई फायर करावे लागतील. पाहिजे शेवटचा निर्णायक षटक आहे. 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज.
गोलंदाजी मार्गावर वैभव छान आहे. फलंदाजीमध्ये आक्रमक फलंदाजी केली होती आणि पहिल्या चेंडूवरती गाडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज सावरतोय. अप्रतिम कामगिरी, परफेक्ट ऑलराऊंडर मोगरपाडा गावदेवी लक्का सत्याई स्पोर्ट्स मोहन मास्टर्स मोगरपाडा टीम परफेक्ट ऑलराऊंडरची कामगिरी पूर्ण करत असताना मिस्टर वैभव. हरीश येतोय न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी तू चल मै आया घडत असताना शेंडूबाग कालिका मतदारसंघाचं हॅट्रिक वरती हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. यावेळी अतिशय वेगवान चेंडू होता. वैभव अप्रतिम षटक हाताळला जातोय. 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद, एकही धाव न देता अतिशय सुंदर गोलंदाजी, भेदक मारा केला जातोय गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. यावेळी एक सिंगल. आता मात्र या सामन्याची औपचारिकता बाकी असेल कारण 2 चेंडूमध्ये 24 धावा. पूर्णपणे विजयाच्या छायेमध्ये गावदेवी लका 27 मोहन मास्टर्स मोगरपाडा टीम. काय फलंदाजी केली होती. वैभव एकच नाव मोगरपाड्यामध्ये आज या खेळाडूचं नाव गाजलं जाईल. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये नॉकआउटच्या सामन्यामध्ये वैभव यांनी केलेली अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी. फलंदाजी करत असताना वैभवनी धावा जर आपण पाहिलात 29 धावा पटकावल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. वाईट चेंडू येस पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते आणि अवांतर धावेने 1 धाव ही धावपळकावरती जोडली जाते. 37 धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत. शेवटची लास्ट डिलिव्हरी फटका व्हायचा फसला आहे का. मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये येतो षटकार. मात्र होतोय खूप उशीर. विजय होतोय गावदेवी लका 27 स्पोर्ट्सचा मोहन मास्टर्स मोगरपाडा टीम.